नमस्कार, प्रहार टीव्हीच्या फेस टू फेस कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण फेस टू फेस कार्यक्रमात समाजातील विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेत असतो, त्यांच्याकडून विविध गोष्टीचा उलगडा करून घेत असतो। आज आपल्या सोबत आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार बाजीराव सवंडकर। आपण यांच्याकडून विविध पैलूंवर प्रकाश टाकून घेऊयात। सवंडकर साहेब, आपलं स्वागत आहे। नमस्कार। सर्वप्रथम तर मला एक सांगा की आपण अपक्ष फॉर्म भरलाय, ते भरण्याचं कारण काय? माझ्या समाजावर अन्याय झाला आणि आरक्षण कुठे मिळत नव्हतं आणि आम्हाला हमेशा दिशाभूल झाली, म्हणून मी आरक्षणासाठी लढण्यासाठी आणि दिल्लीत आवाज उठवण्यासाठी मी हा फॉर्म भरला। आणि शेतकऱ्यावर खूप अन्याय झाला, पीक विम्याचं असेल बघा, हे सगळ्या गोष्टी असतील, अधिकाऱ्यावर वचक राहण्यासाठी, आणि मला हे काम करण्यात जरूर होतं, माझी ताकद पोहोचत नव्हती दिल्लीपर्यंत, त्यासाठी मी अपक्ष फॉर्म भरला। बरं, आपण यापूर्वी शिवसेना शिंदे गटामध्ये होता, मग सध्या आहात का सोडलं? नेमकी परिस्थिती काय आहे? मी पक्षात होतो, मी पक्षाचं काम 12 वर्ष जिल्हा प्रमुख पद काम म्हणून केलं, पण ज्याशी आंतरवेळेला गोळीबार झाला आणि मी सकाळी शनिवारी 1 सप्टेंबर रोजी तिथे पोहोचलो आणि ती परिस्थिती बघल्यानंतर माझ्या विषयी वेगळंच मतकावर मारलं आणि त्याचपासून पक्षाचा आणि म्हणजे महामंडळाचा सभापती होतो, त्याचा मी राजीनामा देऊन मी मोकळं झालो आणि समाज काम करायला मी अवरात्र काम समाज केलं आतापर्यंत आणि करीत राहणार। आणि ज्यावेळेस मी खासदार मिळालो त्याशी सुद्धा मी दिल्लीमध्ये हेच आवाज उठणार, जोपर्यंत समाजाला आरक्षण भेटणार नाही, माझ्या प्रत्येक घटकापर्यंत आणि गोरगरिबापर्यंत आणि इतर जातीसुद्धा समाजासुद्धा मी प्रतिनिधित्व करणार आणि काम करणार आणि शेतकऱ्याचा प्रथम मुद्दा उपस्थित करणार। यासाठी मला दिल्लीत जायचं आहे, म्हणून मी हे निर्णय घेतला आणि फॉर्म भरला। एवढे मोठमोठे पक्ष आहेत, या पक्षामध्ये आपल्या मागे नेमकी कोणती ताकद आहे की आपल्याला विश्वास आहे की आपण खासदार बनणार म्हणून? मला विश्वास का आहे, माझा समाज बांधव आहे, माझा स्वतःची रोटी बांधून चटणी भाकरी खाऊन मला मदत करेल। आणि आता माझ्या समाजानं माझं डिपॉझिट भरण्याचं काम केलं, कारण मला भरू दिलं नाही, माझे जो डिपॉझिट भरायचे पैसे होते, पण समाज मला तुमचे पैसे घेणार नाही म्हणले, कारण तुम्ही जर गद्दार झाले, बेमान झाले तर तुम्हाला जोड्या हाणायला अधिकार राहील, म्हणून आम्ही पैसे भरतो। आणि माझी समाजाची एवढी ताकद आहे, समाजानं सांगितलं तुम्ही उभं राहा, आम्ही सगळं बघून घेतो। आणि 2006 गाव होतं, त्याच्यापैकी 1200 गावातून मला आजही कॉन्टॅक्ट झाले, प्रत्येकजण मला आम्ही 100 देतो, 200 देतो, 500 600 मतदान देतो। ही आज माझी परिस्थिती आहे, तिथं न रुपयाता त्या गावात न पोहोचता आणि समाजानं सांगलं तुम्ही एक पोलशीट सुद्धा काढू नका किंवा 1 रुपया देऊ नका आणि आमच्या गावात सुद्धा येऊ नका, तुम्हाला जमल तेवढं फिरा, शक्य होईल तेवढं करा, आम्ही तुमच्यावर कोणतेही बर्डन आणणार नाही, म्हणून मला समाजानं उभं केलंय, हे समाजाच्या मनावर आहे। तर मग आपण सध्या फॉर्म काढला 2 दिवस आहे, तर आपली इच्छा फॉर्म ठेवायची आहे, आपण लढणारच आहात, हे आपलं ठाम मत आहे? माझी इच्छा फॉर्म काढायची नाहीच, आणि मी काढा गेलं तरी मला समाज आता बदनाम करतोय, आणि मी जरा फॉर्म काढला तर माझ्या लेकरा बाळाला कलंक लागतंय, कारण मला इंगोलीच्या तोंड टाकायला जागा राहणार नाही, कारण मी जर फॉर्म काढला तर लोक म्हणतील हे पैसे घेऊन काढला म्हणतील, बदनामी करतील, म्हणून मी फॉर्म काढणार नाही। आमची उद्या अपक्ष सगळ्या उमेदवाराची बैठक आहे आणि त्यात आम्ही एकमतानं एक उमेदवार ठरणार हो, आणि आमचा उमेदवार जवळपास निश्चित ठरलेला सुद्धा आहे। पण आपण कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहात? पहिला मुद्दा सगळे सोयऱ्यातून आम्हाला आरक्षण भेटणे, दुसरा मुद्दा शेतकऱ्याला मोफत वीज बिल भेटणे, तिसरा मुद्दा सर्व कर्ज माफ होणे, आणि चौथा मुद्दा शेतकऱ्याला दरवर्षी पेरणीला आंध्राच्या तेलंगणाच्या धर्तीवर प्रत्येक हेक्टरी 10,000 रुपये भेटणे, हे मुद्दे मी समाजासमोर घेऊन आलो। बरं, हिंगोली लोकसभेमध्ये मोठमोठे उमेदवार उभे आहेत, यांचा सामना आपण कशा प्रकारे करणार आहात? ते मोठे असतील, लखलाप असतील, पैसेवाले असतील, त्याचा गरज नाही, जनता ही ताकद आहे आणि जनतेची ताकद ही त्यांनाच माहीत आहे, आणि जनता ही आमची सुप्त लॉट आहे, ती सुप्त लॉट ती मदत मलाच करणार आहे। बरं, शेवटचा प्रश्न, आपण निवडून येणार, आपल्याला काय वाटते? खात्री आपल्याला? 100% खात्री आहे, कारण जनताचा विश्वास असे, कारण मी काय कोणाकडे उभं राहतो म्हणून गेलो नव्हतो, मला जनतेनं उभं केलंय, पण ती जनताच निवडून आणण्याची ठरवली, मला निवडून येण्याची गरज नाही, जनता आणणार आहे मला। तर हे होते हिंगोली लोकसभाचे अपक्ष उमेदवार बाजीराव सवंडकर यांनी विविध पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे। कन्हैया खंडेलवाल, प्रहार टीव्ही, हिंगोली।